पंढरपूरला 15 दिवसापूर्वी बैठक होती. त्या बैठकीला वडले साहेब होते, रामभाऊ शिंदे होते, शेंडगे दादा होते. आम्ही मोजके 4-5 जण होतो. आम्ही विचार करत होतो, पत्रकार परिषद तर ठेवली आहे, आम्ही तर 4-5 जणच आहोत. महाराज सकाळी 6 वाजता त्यांची शबनम घेऊन गेले आणि फक्त एवढंच बोलले, माझे पंढरपूरमध्ये खूप जुने मित्र आहेत, साधू आहेत ते आणि तपस्वी आहेत आणि मी त्यांना शोधायला चाललो आहे. रामभाऊंची खूप तळमळ चाललेली, अरे रे महाराज एकटे गेले, त्यांना एकट्यानं सोडायला नको. पण हे ऐकतील तर कुठले ना महाराज, ते कुठं गेले काय आम्हाला काही माहीत नाही, आम्ही आपलं महाराजांची वाट पाहतो. 2-2.5 तासानं रिक्षातनं महाराज बाबांना घेऊन आले. आम्ही त्यांच्याकडे बघून चकित झालो आणि मला विशेष हे सांगायचं आहे तुम्हाला, ह्या भामचंद्राच्या लढ्यासाठी मी महाराजांच्या बरोबर आता एक 3-4 वर्ष पूर्ण सक्रिय आहे. पण कधी नामोल्लेखसुद्धा मी महाराजांकडनं ऐकला नाही फलारी बाबांच्या बद्दल. आयत्या वेळेस मधुसूदन महाराज काय करू शकतात त्याची अनुभूती आम्ही पंढरपूरमध्ये घेतली. कारण फलारी बाबांची ताकद आता बाबा स्वतःच सांगतील, मी सांगण्यापेक्षा. बाबा खूप मोठे अभ्यासू आहेत, ज्ञानी आहेत, भारत भ्रमंती झालेली आहे बाबांची. आणि सगळ्यात वैशिष्ट्य जे मगापासून महाराज पण बोलतायत, मधुसूदन महाराजांच्यावर त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यांनी महाराजांना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे बाबांना काल आम्ही अचानक सांगितलं आणि बाबा तातडीनं लगेच निघाले की जिथं महाराज असतील आणि जिथं माझी गरज असेल आणि जिथं धर्माचं कार्य आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांच्या सोबत आहे. त्यामुळं महाराजांचं खरंच कौतुक आहे. त्यांनी खूप मोठा प्रवास करून आम्ही रात्री अचानक बाबांना स्टँडवरून घेऊन बाबांना आम्ही नगरला घेऊन गेलो एका कार्यासाठी आणि पहाटे 6 वाजता आम्ही आलेलो आहोत. तर भामचंद्रासाठीची ती तडफड आणि भारतभर बाबांचं तर जे काही कार्य आहे ते स्वतः तेच सांगतील. मला बाबा हे सांगावं लागलं म्हणून मी थोडं पुढे होऊन बोलले बरं का. ओम श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. आदरणीय व्यासपीठ, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व साधू संत यांच्या चरणी मी हृदयापासून कोटी कोटी वंदन प्रणाम करतो. सर्वांना हृदयापासून रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी संतभूमी संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही जी बैठक बोलवण्यात आलेली आहे, याचं कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची तपस्थली तपोभूमी असणारा हा दिव्य भव्य भामचंद्र डोंगर, या डोंगरावर संत तुकाराम महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये, आपल्या जीवनयात्रेमध्ये जी काय साधना केलेली आहे, तपश्चर्या केलेली आहे, ते अद्भुत असणारं भामचंद्र डोंगर म्हणजे संत तुकाराम महाराजांचा तो साक्षात आत्मा आहे. कारण आपल्या पायात काटा जर मोडला तर आपण आई ग म्हणतो. त्या घुसलेल्या काट्याची जी काही वेदना आहे ती आपण सहन करू शकत नाही. आणि हा भामचंद्र डोंगर म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा साक्षात आत्मा आहे. कारण संत देहात असून तो विधेयी अवस्थेची जीवनयात्रा जगत असतो. देहात असून विधेयी अवस्थेची जीवनयात्रा जगत असतो. म्हणून संतांच्या भक्तीला, साधनेला, तपश्चर्येला फार मोठं महत्त्व या धर्मशास्त्रानं दिलेलं आहे. आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे गृहस्थ होते, प्रापंचिक होते. त्यांना मुलं मंडळी, परिवार संपूर्ण काही होतं. पण प्रपंचात त्यांचं मन लागत नव्हतं. का तर ते पांडुरंगाचे प्रिय परमभक्त होते. आणि त्या भक्तीच्या योगामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये संत तुकाराम गाथा लिहिला. तो त्याच ठिकाणी भामचंद्र डोंगर असो, चाहे घोरवडेश्वर असो, चाहे भंडारा डोंगर असो. कारण ह्या तिन्ही डोंगरांवर महाराजांची साधना, त्यांचं अनुष्ठान, त्यांची भक्ती, त्यांचं भजन चिंतन काय असेल ते संपूर्ण पारमार्थिक जे काही जीवन होतं, ह्या डोंगरावर त्यांनी आपली साधना करून त्या डोंगरांना एक ऊर्जा दिलेली आहे. आणि त्या महाराजांच्या तपस्याच्या तपोबलाने त्या डोंगराला एक मोठं सामर्थ्य आलेलं आहे. आणि अशा या डोंगरावर आता सध्याला तिथं आघात प्रघात होत आहेत आणि तिथं उत्खनन होत आहे, JCPने म्हणा, बुलडोजरने म्हणा. म्हणजे ह्या डोंगराची जी काय
विध्वंसता होत आहे किंवा सर्वनाश होत आहे हे आपण या उघड्या डोळ्याने पाहत आहोत. आणि खरं जर बघितलं तर ही गोष्ट म्हणजे अगदी दुःखदायी आहे. ह्या वेदना त्याला समजतात जो जगद्गुरू संत तुकाराम महाराजांवर हृदयापासून प्रेम करतो, अंतकरणापासून प्रेम करतो. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची संपूर्ण विश्वामध्ये महान कीर्ती आहे. अख्खं विश्व वंदन करतंय त्यांना. का तर त्यांनी तशी भक्ती केलेली आहे, तशी साधना केलेली आहे, तशी तपश्चर्या केलेली आहे. आणि म्हणून दरवर्षी देहू ते पंढरपूर अशी आषाढी वारीच्या वेळेस त्यांची पालखी निघते. आणि त्यांची पालखी निघाली ना, देहूपासून पंढरपूरला जाईपर्यंत लाखो लोक त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात त्या आषाढी यात्रेच्या वेळेस. आणि त्यांच्या रथाच्या चरणपादुकाच्या दर्शनासाठी माणसं चेंगरून मरतात. किती मोठं प्रेम आहे त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांवर या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचं म्हणा, सर्व धार्मिक वैष्णवांचं म्हणा, भक्तांचं म्हणा. मग एवढं सगळं असताना या महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांची तपोभूमी भामचंद्र डोंगर याच्यावर आघात प्रघात वार होतात. ते आपण बघतो, पाहतो आणि आपण या गोष्टीचा विचार करत नाही. आपल्याला खरंच आता जागं होणं गरजेचं आहे. आणि जागं झाल्याशिवाय हा विषय थांबणार नाही आहे. आणि आज तुम्ही या ठिकाणी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मला असं वाटते की अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी आलेला आहे. कारण तुम्ही म्हणजे साक्षात महाराष्ट्राचं एक दिव्य स्वरूप आहात. आज तुम्ही इथून जाऊन ही ऊर्जा घेऊन तुमच्या गावामध्ये, घरामध्ये नातेवाईक, पाहुणे रावळे, मित्रमंडळी यांना तुम्ही चेतन करणार आहात. तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे 100-100, 50-50 जरी माणसं आले ना, तर उद्या येणाऱ्या 10 मार्चला जो आपलं आंदोलन असणार आहे त्या आंदोलनाला एक मोठं दिव्य स्वरूप येणार आहे. म्हणून तुम्ही आता ही ऊर्जा घेऊन आपल्या ठिकाणी जा, आपल्या घरामध्ये, गावामध्ये सगळ्यांना चेतन करा. आणि येत्या 10 मार्चला सर्वांना मोठ्या संख्येने घेऊन या. आणि हा आंदोलन ज्वलंत झाला पाहिजे. आणि ज्या कार्यासाठी आपण हे आंदोलन उभं करत आहोत आणि हे जे काय श्रम घेत आहोत त्यात आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे, याच्याबद्दल काय शंका नाही आहे. यश मिळालं म्हणून आपण पूर्णपणे यशस्वी झालो असं नाही आहे. यश तर मिळणार, हे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. यश हे सरकारला द्यावंच लागणार. कारण आता महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. नुसताच पेटून उठलेला नाही, पेटून उठून तो ज्वालामुखी स्वरूप घेतलेला आहे. आणि हे ज्वालामुखी स्वरूप सरकारला आपल्या मागण्या मंजूर करायला लावणार, आपल्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या पूर्ण करायला लावणार आहे. अशी ही एक महाराष्ट्राची बुलंद शक्ती आहे. आणि ही शक्ती मी आता या ठिकाणी पाहत आहे. म्हणून मी पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे हृदयापासून, मनापासून आभार मानतो. आणि तुम्हाला विनंती करतो की येत्या 10 मार्चला तुम्ही मोठ्या शक्तीने या आणि ह्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग ठेवून महाराजांना तुम्ही सपोर्ट करा, त्यांना सहभाग करा. ही सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण.